तुमच्याही शरीरावर मेदाच्या गाठी आहेत का? आजकाल अनेक जणांमध्ये चरबीच्या गाठी, मेदाच्या गाठी किंवा ज्याला आपण लायपोमा म्हणतो हे दिसून येत आहे. त्यासाठी पेशंट्स अनेक ठिकाणी जातात आणि त्यांना उत्तर मिळतं फक्त सर्जरी आणि त्यामुळे ते घाबरून जातात. खरं बघायला गेलं तर लायपोमा हा काही त्रासदायक आजार नाही आहे. हा फक्त आणि फक्त कॉस्मेटिक चेंज झालेला असतो आपल्या शरीरावर. पण हळूहळू गाठी वाढत जातात आणि पूर्ण शरीरावर येण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी पेशंट हैराण झालेले असतात. अशाच कित्येक पेशंट्सना गेल्या 2 वर्षामध्ये मी आयुर्वेदाची ट्रीटमेंट केलेली आहे. याचसाठी मला द गुरुकुल ग्लोबल अकॅडमी तर्फे ऑनलाईन क्लिनिकल मीटिंगसाठी इन्व्हिटेशन होतं आणि त्यामध्ये मी नवीन आयुर्वेदिक डॉक्टर्सना मार्गदर्शनसुद्धा केलं की आयुर्वेदाने आपण लायपोमावर कशी ट्रीटमेंट करू शकतो. अशा अनेक पेशंट्सना आज आयुर्वेदाने लायपोमासाठी खूप सुंदर असे रिझल्ट्स मिळालेले आहेत. अनेक पेशंट्सने आज मला टेस्टिमोनियलसुद्धा दिलेली आहेत की आमचे 75% जे लायपोमाज होते ते कमी झालेले आहेत. काही पेशंट्सचे तर अक्षरशः पूर्ण लायपोमा गेलेले सुद्धा आहेत. हे टेस्टिमोनियल्स आहेत, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि तुम्हाला सुद्धा लायपोमाचा त्रास होत असेल तर घाबरू नका. त्यासाठी आयुर्वेदिक उपचार नक्की तुम्हाला मदत करतील.